दोन व्यक्तींच्या हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं वेळ झाला, कारण शाळेचा वेळ संपलाय. अतिरिक्त वेळ तुमचा घेणार नाही. फक्त एक मिनिट घेतो आणि मी थांबतो. 3 वाजले काय का, कारण बोलून भरपूर झाले. खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी या महात्म्यांविषयी विचार विमर्श या व्यासपीठावर झालेला आहे. तरी परंतु ज्या पद्धतीनं खाल्ल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला त्या पद्धतीनं 6, 7, 8, 5च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला नाही. 8वीच्या विद्यार्थ्यांनी कोण घेतला? कुणीच नाही. 7वीच्या 1 का 2 होते, 6वीचे 1 2 होते. असं न करता की कार्यक्रम हा आमच्यासाठी नाही, हा कार्यक्रम आता सगळा तुमच्यासाठी आहे. संचालन सुद्धा साने मॅडमला म्हणलं की तुम्ही करायचं नाही, तुम्ही विद्यार्थ्यांना करू द्यायचं. कारण की शाळा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी असते, शिक्षकांनाच घडण्यासाठी नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला जमली पाहिजे. आणि इथून जाणारा माझ्या शाळेचे विद्यार्थी शिक्षणामध्ये तर तुम्ही टॉपर होणारच आहात, येणारच आहात, त्याच्यात वाद नाही. परंतु खऱ्या अर्थानं सामाजिक असेल, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, या ज्या काही विविध बाजू असतात तुमच्या दुसऱ्या अंगाच्या, त्याही अंगाला तुम्ही सक्षम बनावं, हीच माझी तळमळीची काय म्हणू त्याला, ही तळमळ असते. आणि त्या तळमळीला तुम्ही प्रतिसाद देणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या क्लास टीचरकडून भाषण लिहून घ्या, तुमच्या आईवडिलांकडून लिहून घ्या, पप्पाकडून लिहून घ्या. नसेल घरामध्ये तुम्ही मोठे भावंड असतील तर ते लिहून घ्या. भाषण म्हणजे मी काय म्हणालो, तुमचं 5 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास, 1 तासाचं भाषण हवं ही मला अपेक्षा नाही. तुम्ही एक विचार घ्या आणि एकच विचार इथे 1 मिनिटामध्ये येऊन मांडा, एवढंच पुरेसं आहे. कारण की तिथं बसून बोलणं, एकमेकांना चिमटा घेणं हे खूप सोपं असतं. पण त्या ठिकाणावर उठून येऊन इथून दिसतं तुम्हाला असं बघायचं जर म्हणलं तर हातापाय असे कसे कापतात, चळचळ कापतात, हे का नाही. त्याच्यामुळे इथून बघण्याचा आनंद वेगळा आहे आणि खाली बसून बघण्याचा आनंद वेगळा आहे. अधिक न वेळ घेता, वेळ भरपूर झालाय. 2 महात्म्यांचे 2 विचार सरांनी लिहिलेले आहेत. जय जवान जय किसान. खऱ्या अर्थानं देश सुरक्षित ठेवण्याचं काम हे 2च व्यक्ती करत असतात. एक या भारतातील सैनिक आणि दुसरा या भारतातील कष्ट करणारा कृषी किंवा शेतकरी. त्यांना खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला, 1904 मध्ये जन्म झालेला उत्तर प्रदेश या राज्यामध्ये खूप साधा परिवार. बघा, मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं आणि आताही तेच सांगतोय की माणूस जन्मताच मोठा होऊन जन्माला येत नाही. त्याचं कर्तृत्व हे त्याला मोठं बनवत असतं, आहे का नाही. त्याच्यासाठी तुमचं काम हे तुम्हाला मान देत असतो, तुमचं काम हे तुम्हाला मोठ्या पदावर घेऊन जात असतं. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला वर्क करणं. आता तुम्ही कुठले वर्कर आहात? वर्करचे फरक आहेत बघा. आम्ही वर्कर आहोत. आम्ही काय वर्क करतो, आम्ही कार्य काय करतो, तुम्हाला ज्ञानदानाचं काम करतो. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीचे वर्कर आहात? तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे हे तुमचं काय आहे, कामच आहे ना. याच्यासाठी तुम्ही तुमचं काम बघा. कमीत कमी तुम्हाला याच्याही अगोदर मी बऱ्याच काही सूचना केल्या होत्या. शिक्षकांच्या नेहमी तुमच्याविषयी शिकायत असतात का की विद्यार्थी सर होमवर्क करून येत नाही, सर विद्यार्थी पाठांतर करून येत नाही. मग याच्यासाठी घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला पेन, पुस्तक, वही घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल, 1 घंटा 2 घंटे पाठ करावं लागेल. पण आम्ही काय करायलो, सरांनी सांगितल्याप्रमाणे एकदा मोबाईलच्या जाळ्यामध्ये, एकदा टीव्हीच्या जाळ्यामध्ये, एकदा टीव्हीला जाऊन बसलो की आम्हाला त्याच्यातून बाहेर यावंसं वाटत नाही. परंतु खऱ्या अर्थानं की मोबाईल असेल, टीव्ही असेल, हे आताच पाहायची गोष्ट नाही. आलं का लक्षात? अभ्यासात आपलं वय कुठलं आहे? अभ्यास करायचं. मग अभ्यास करायचा. हेच महात्मा गांधी यांनी सुद्धा सांगितलं की महात्मा गांधी यांनी खंत व्यक्त केलेली आहे. त्यांचे वय ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झालं आणि ज्यावेळेस ते मित्रमैत्री समजा असे बसतात, ॲडव्होकेट होते त्यांनी, तुम्हाला तर माहिती आहे त्यांनी लॉ केलेला, पण त्यांचं अक्षर खूप खराब होतं. महात्मा गांधी यांचं अक्षर खूप खराब व्हायचं आणि मग त्यांना ती खंत वाटली की अरे माझं अक्षर चांगलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचं अक्षर कसं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, छान असलं पाहिजे, ठीक आहे नाही. तुम्ही व्यवस्थित काढता आला पाहिजे. मी बऱ्याच जणांची नोटबुक ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस पाहतो करण्यामध्ये
त्यांनी काय वाच म्हणलं तर त्यांना सुद्धा वाचता येत नाही. आप लिखे और रब पडे असं म्हणल्यासारखं काम झालं. म्हणजे भगवंतानं सुद्धा जरी आलं तर मला वाटतं त्याला सुद्धा वाचा यायचं नाही. एवढं काही काही जण घाण अक्षर काढतात. ते घाण अक्षर तुम्ही नको. आपल्याला सुंदर अक्षर काढता आलं पाहिजे, सुंदर आम्हाला बोलता आलं पाहिजे, सुंदर आम्हाला राहता आलं पाहिजे. हेच महात्मा गांधी यांनी सुद्धा त्यांच्या विचारातून मांडलेलं आपल्याला दिसून आलं का लक्षात. त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुमचं राहणीमान कसं असलं पाहिजे हो, टापटीप सुंदर असलं पाहिजे. मी तुम्हाला नेहमी म्हणतो कपडा ठीक आहे, तुमचे नवे कपडे जरी नसतील, जुनेच जरी कपडे जरी असतील, ते धुवून प्रेस करून जरी एखाद्या वेळेस कुठं फाटला असेल अनावधानानं घुसवला असेल ते तुम्हाला शिवून घेता आलं पाहिजे आणि तेच टापटीप पद्धतीने तुम्हाला घालता आले पाहिजे. बोलत असताना अरे तुलेची भाषा, अरे रवी भाषा न बोलता प्रेमाची भाषा आम्हाला बोलता आली पाहिजे. जे बोलाल ते कसं बोलता आलं पाहिजे, तुम्हाला सत्य बोलता आलं पाहिजे. छान नाही, छान बोलायला पण खोटं बोलायला त्याला काही एक अर्थ नाही. जे बोलायला ते कसं पाहिजे, सत्य सत्य पाहिजे, प्रामाणिकपणाचं पाहिजे. मी जर विचारलं का आला नाही, सर ताप आली, त्याला ताप आल्याने बिलकुल नसते, गल्लीवर खेळायला असते, आम्हाला माहिती. तुम्ही साफ खोटं बोलता आहे का नाही. आणि मग खोटं बोलल्याच्या नंतर पुढच्याला माहित असते की अरे साफ खोटं बोलायले. आलं का लक्षात. कारण की आईला किंवा पप्पाला किंवा कोणतरी मला येऊन सांगितलं असते सर मला काल आली नव्हती, गल्लीत सायकल खेळल्या. पण मी विचारलं का आला नाही काल शाळेमध्ये, सर मी खूप आजारी होते, पोट दुखू लागलं. सायकल खेळताना पोट दुखत नाही, अभ्यास करताना दुखते, शाळेत यायला दुखते. हे सुद्धा महात्मा गांधी यांनी सांगितलंय की बाबा जे काही कराल ते कसं पाहिजे, सत्याला धरून पाहिजे, प्रामाणिकपणाने आम्हाला करून पाहिजे, तरच आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ. अन्यथा जर तुम्ही क्षणाक्षणाला खोटारडे जर वागत असताल तर त्याचे कर्म सुद्धा तुम्हाला, फळ सुद्धा कसं भेटेल, वाईटच भेटेल. हेच या महात्म्याने आपल्याला सांगितलेलं दिसतं. मग अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमाचं सुंदर या ठिकाणी नियोजन केलं. श्रावणी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संचलन करण्याचं काम करत आहे. आपण पाहतोय की अशा पद्धतीचे नवीन विद्यार्थी आमच्या तालमीमध्ये घडले पाहिजे, तरच आपण कार्य करत असलेले याचं समाधान आपल्याला वाटेल. वेळेचा अभावी आपण आता अधिक खूप काही बोलण्यासारखं या दोन महात्म्यांनी जे काही आपल्याला सुविचार म्हणून त्याला चांगले विचार दिले, त्या विचारांना मला वाटतं एक विद्यार्थिनी सुद्धा बोलत असताना म्हणली की आपल्याला फक्त एका दिवशी यांची जयंती, पुण्यतिथी किंवा जयघोष करायचा नाही, तर आपण जगत असताना प्रत्येक क्षणी महात्म्यांचे विचार घेऊन आपल्याला जगता आलं पाहिजे. हीच जगण्याची शिकवण या फोटोकडे बघून आपल्याला मिळत असते. त्यामुळेच महापुरुषांचे फोटो हे कार्यालयात असतील, महापुरुषांचे पुतळे हे भर चौकात असतील, महापुरुषांचे हे फोटो तुमच्या नोटावर असतील, तिकिटावर असतील, आहे का नाही. कारण की याचा उद्देश एकच की त्या प्रतिमेकडे पाहिल्या आम्हाला त्या पद्धतीनं त्या व्यक्तीसारखं घडता यावं, याच्यासाठी यांची आपण वारंवार आठवण काढत असतो. आणि हीच आठवण आणि त्या पद्धतीनं आपल्याला आदर्श जगता यावं. एक बघा, महात्मा गांधी एक साधी व्यक्ती होती, साधी. त्यांच्याकडे बंदूक होती का, रायफल होती का, भारीचे कपडे होते का, भारीच्या आलिशान गाड्या होत्या का, काहीच नव्हतं की हो. तरीही त्यांनी इंग्रजांना म्हणले चले जाओ, आणि इंग्रज सोडून गेले का नाही. ही ताकद देण्यासाठी तुम्हाला सत्य, अहिंसा, सहिष्णुता असेल किंवा प्रामाणिकपणा असेल ते घेऊन जगता आलं पाहिजे. जो ह्या विचाराला घेऊन जगतो, मला वाटतं निश्चितच तो महान होतो. ही महानता आपल्या अंगी यावी हीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद.